दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी अनादीचे व नित्य 4 पदार्थ सांगितलेले आहे. जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर. आत्तापर्यंत आपण 3 पदार्थाचं कार्य, कारण, स्वरूप, लक्षण बघितलं. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी परमेश्वराचे कार्य, कारण, स्वरूप, लक्षण सांगून परमेश्वराला कसं ओळखावं आणि त्या परमेश्वराला कसं अनन्य भावे शरण जावं, तो परमेश्वर कोण या संदर्भात शास्त्रामध्ये अत्यंत सुंदर असं तत्त्वज्ञान सिद्धांत आपल्याला सांगितलेले आहे. चैतन्यापर परमेश्वर, तो देव श्री चक्रधर, सकळ जीवाते रक्षिता हो उद्धरिता हो. म्हणजे चैतन्य देवतेच्या पलीकडे परमेश्वर असतो आणि तो परमेश्वर आहे श्री चक्रधर, आणि त्यांचं कार्य आहे सकळ जीवाचं रक्षण करणे आणि उद्धारण करणे. आता परमेश्वर आपण म्हणत असतो, परंतु म्हणावं कोणाला, तर त्याचं कार्यकारण स्वरूप लक्षण आपण बघून घ्यावं लागेल, अभ्यास करावा लागेल, तत्त्वज्ञान समजून उमजून घ्यावं लागेल. आणि इतकं करूनही परमेश्वराकडून जर आपल्याला परमेश्वर जाणवला, परमेश्वराकडून परमेश्वराचा बोध आपल्याला भेटला, तरच आपण परमेश्वराला ओळखू शकतो. आणि ह्या परमेश्वराला का ओळखायचं, त्या परमेश्वराला का शरण जायचं, त्याच परमेश्वराची का भक्ती करायची, कारण चैतन्य परमेश्वर पाविजे ती अच्युत पद बोलीचे. स्वामी श्री चक्रधरांनी स्पष्ट सांगितलं आहे, चैतन्यापर जो परमेश्वर आहे त्याचं जर पावन झालं, त्याची जर प्राप्ती झाली, तर ते अच्युत पद आहे. म्हणजे परत या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात न येण्यासारखं, च्युत न होणारं पद आहे. म्हणून परमेश्वराची ओळख करून त्या परमेश्वराला शरण जाऊन आपण जर भक्ती केली, तरच आपल्या जीवनाची मुक्ती, आपलं हित साधल्या जाईल. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.